पण ती गोष्ट आहे की ती वाईट वाटतं. कदाचित मी डे 1 पासून असते तर आज सिनारिओ खूप डिफरंट असते आणि आज कदाचित विनर ही मीच असते. रेवाचं इविक्शन होतं ते तन्वीला कुठेतरी शेकलंय आणि महाराष्ट्र नाराज झाला असं कुठेतरी दिसतंय. मी ॲज अ पर्सन मी तिला नकार दिला होता की नको बोलू, हे सगळं सोड, आता जातच आहे तर नकोच बोलू. पण ती बोलते आणि ती नेहमीच ती सुरुवातीपासून तशीच आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये एखाद्या वाईल्ड कार्ड म्हणून टार्गेट करणं, कितीहीदा प्रूव्ह केलं ऍक्शन्सच्या थ्रू तरी सुद्धा वीक बोलत गेले, ते कुठे ना कुठे मनात असं कोरल्या गेले. मला फक्त एक भीती आहे की जी नाती आणि ज्याच्यावरती मी एवढं फॉर्मली स्टँड घेतलाय, एवढं स्ट्रॉंगली बोलली आहे, ज्याच्यामुळे कदाचित मी बाहेर असं झालं की तिच्यामुळे झालंय जे झालंय ते, ती फक्त रिअल असावी, ती खोटी नसावी अशी मी आशा करते. कच्चा लिंबू वगैरे ते त्यांच्या मनाने असेल कारण मी उशिरा गेले, फक्त ह्या एका रिझन मुळे ते मला मिळालेला टॅग आहे, ज्याला मी बिलकुल अग्री करत नाही. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. तर बिग बॉसचं इविक्शन झालेलं आहे. रेवा आपल्या सोबत आहे. कशी आहेस रेवा? मी मस्त. नेहा, तू कशी आहेस? मी पण मस्त आहे. वा रे वा असं म्हणावा असा प्रवास झालेला आहे रेवाचा. काय सांगशील? खरंच हे जे बोलत वा रे वा, हे मला बिग बॉस बोलायचे तर चांगलं वाटलं ऐकून. परत एकदा खूप चांगला प्रवास राहिला आहे. बाहेर नव्हतं यायचं मला एवढ्या लवकर, तरी बघत होते मी स्वतःला ॲज अ फायनलिस्ट. पण प्रवास इथेच संपला आहे. जेवढाही होता खूप चांगला राहिला आहे माझ्यासाठी आणि इम्पॅक्टफुल. मला जेव्हा मी बघते तेव्हा मला असं वाटतं की मी सगळ्याच गोष्टी तिथे जगली आहेत त्या घरामध्ये. तर माझ्यासाठी जर्नी खूप ब्युटिफुल अशी होती. बरं, बिग बॉसच्या घरात जाण्याआधी एक वेगळं आयुष्य असतं आणि जेव्हा आपण बिग बॉस करून बाहेर येतो तेव्हा मिळणारं फेम, तेव्हा जी लोकप्रियता असते, तेव्हा जे काही अटेन्शन मिळतं ते एक नेक्स्ट लेवलचं असतं. सो ते अनुभवतेस का आणि बाहेर पडल्यानंतरचा असा काही अनुभव आहे जो तुला शेअर करायला आवडेल? आतापर्यंत तरी मी कुठेच गेलेली नाहीये. इव्हेक्ट झाले, घरात आले आणि आता आपण इंटरव्ह्यू करत आहोत, तर अजूनपर्यंत तरी मी कुठेच गेलेली नाहीये. पण प्रेम नक्कीच मला फोनच्या थ्रू कळतंय की किती सगळी अशी ऑडियन्स आहे, फॅन्स आहेत काही ज्यांचे मेसेजेस बघती आहे. काही वाईट तर काही खूप चांगले असे मेसेजेस आहेत. पॉझिटिव्हिटीकडेच बघायला पाहिजे. निगेटिव्ह पीआर आहे, त्याचे काही बॅड कमेंट्स पण आहेत, पण मी फक्त चांगल्या बाजूकडे बघणार आहे, जिथे लोकांनी खरंच मला खूप सपोर्ट केलाय, खूप प्रेम केलंय ऑडियन्सनी मला. तेव्हाच मी आतापर्यंतची जर्नी गाठू शकली आहे आणि मी टॉप 6 पर्यंत पोहोचले होते. तर मला फक्त थँक्यू बोलायचं आणि खूप सारं प्रेम. बरं, बिग बॉसचा प्रवास सुरू झाला की बाहेर मीमर्सचा, ट्रोलर्सचा त्यांचा पण एक प्रवास सुरू होतो आणि त्यांची क्रिएटिव्हिटी त्याला पेव येतो आणि ते खूप काय काय क्रिएटिव्ह मीम्स बनवतात. कधी कधी ते हर्टफुल असतात, कधी कधी खूप फनी वाटतात. तू तुझ्याबद्दलचे काही मीम्स किंवा असे व्हिडिओज फनी पाहिलेस का आणि तुझी त्यावर काही रिएक्शन आहे का? तुला कळलं का निदान असं काही झालंय? हो, कळलंय. जेव्हा ती राखी जुली म्हणजे भूत अशी झालेली आणि माझं रिॲक्शन होते, माय गॉड माय गॉड, तर ते सगळं त्याचे मीम्स बनलेत आणि ते बघितले, ते खूप फनी होते. मला अप्रिशिएटच करायचं आहे. मीम्सही असतील, ट्रोलिंगही असतील, तरी पण त्यामध्ये डोकं लागतं आणि ती क्रिएटिव्हिटीच आहे. काही का नसो तर मी त्या गोष्टीला अप्रिशिएटच करणार. काही आहे असे, काही सॉंग्स पण बनलेत, काही वारे वाच्या याच्यामध्ये पण बनलेत, तर छान होतं. ओव्हरऑल बघितलं. मी खूप नाही बघू शकले कारण वेळ नव्हता आणि जेवढं स्ट्रेसफुल अशी जर्नी राहिली आहे त्यानंतर रेस्टची पण गरज होती. एवढा फोन हाताळता आला नाही. आपली लोकं होती जवळची, ती त्यांच्याशी गेम बद्दल डिस्कशन किंवा काय चाललंय, काय दिसलं बाहेर, ह्याच गोष्टीमध्ये राहिली सध्या. आता वेळ मिळेल तेव्हा आरामात सगळं बघणार आणि सगळ्यांचे मेसेजेसला रिप्लाय करणार आहे मी. मला ते आवडतं जे लोक मला प्रेम करतात. मला त्यांना दुप्पटपणाने प्रेम द्यायला आवडतं, तर नक्कीच मी ऑडियन्सला पण तेवढंच प्रेम देणार आहे. बरं, रेवाचं इविक्शन होतं ते तन्वीला कुठेतरी शेकलंय आणि महाराष्ट्र नाराज झाला असं कुठेतरी दिसतंय कारण की रेवा गेली आहे, आपली मोठी सपोर्ट सिस्टम गेली आहे. याच्यामध्ये ती खूप जास्त भावूक झाली आणि तिच्याकडून काहीतरी शब्द असे बाहेर पडले की ज्यामुळे महाराष्ट्र डिसअपॉइंट झाला. तू याकडे कसं बघतेस किंवा तुला काय सांगायला आवडेल त्या ऑडियन्सला? सपोर्ट सिस्टम म्हणण्यापेक्षा एक मैत्रीण असं आमचं मैत्रीचं नातं होतं, जेही होतं खूप जेन्युइन होतं. तिचे इमोशन्स होते त्यावेळेला ती एक्सप्रेस झाली, मला आवडलं ते खूप. प्रेम होतं आणि इक्वालिटी होती एखाद्या रिलेशनशिपमध्ये. जसं मी बाहेर येऊन काहीतरी कमेंट्स वाचते की फॉलोवर हे ते वगैरे, ते कधीच नव्हतं त्या प्रकारे. तिच्या बाजूनेही तेवढंच प्रेम होतं जेवढं माझ्या बाजूने होतं. तर म्हणून ती असं काही बोलली असेल,
ती तशीच आहे, तिची पर्सनॅलिटी तशी आहे की ती खूप लाऊडली अपफ्रंटली बोलते. तिने तो स्टँड माझ्यासाठीच घेतलेला होता. मी ॲज अ पर्सन मी तिला नकार दिला होता, की नको बोलू हे सगळं सोड आता. जातच आहे तर नकोच बोलू. पण ती बोलते आणि ती नेहमीच ती सुरुवातीपासून तशीच आहे. तर त्यामध्ये असं काही खूप एक अनएक्सपेक्टेड किंवा सरप्रायझिंग फॅक्टर नव्हता. ती सुरुवातीपासूनच अनुश्री आणि विशालला बोलत होती. तिने तो स्टँडही माझ्यासाठीच घेतला होता. तर ते प्रेम होतं तिचं म्हणून ती बोलली असावी. तर काही झालं असेल, छोट्या-मोठ्या चुका होतात तिच्याकडनं, वाटलं असेल कोणाला वाईट, तर मला वाटतं की तिला त्याचा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह पण आहे. तिला दाखवून द्यायचं असतं की काय चाललंय हे. म्हणून ती कदाचित बोलली असावी. ठीक आहे आता. बरं, इतक्या दिवसांचा प्रवास राहिलाय बिग बॉसचा, तर मला तुला विचारायचं की कुठले असे स्टेटमेंट किंवा ॲलिगेशन किंवा काहीतरी असं असतं की चांगलं आणि वाईट दोन्ही जे तुला सांगायला आवडेल की जे पुसलं नाही जाणार लगेच, चांगलंही आणि वाईटही, की हे स्टेटमेंट किंवा हे ॲलिगेशन किंवा हे सांगायला लागेल. चांगलं म्हणजे मला आठवतं की घरात जेव्हा मी आत गेले होते तेव्हा 13 कंटेस्टंट्स होते आणि त्यामधनं जर टास्क सोडले आणि काही वादविवाद सोडले, तर सगळ्यांनी मला ॲज अ ह्युमन बीइंग अप्रिशिएट केलंय. अपार्ट फ्रॉम ब्युटी, फॅशन सगळ्या गोष्टी सोडल्या तर एखाद्याचं मन चांगलं आहे, हा सगळ्यात मोठा कॉम्प्लिमेंट असतो. अ, घरामध्ये काही झालं तरी एंडमध्ये सगळे हे बोलायचे की तू चांगली आहेस, तू स्वीट आहेस. हे सगळ्यात मोठं कॉम्प्लिमेंट आणि मला हेच जिंकायचंय मोर दॅन एनिथिंग. तर हे माझं बेस्ट कॉम्प्लिमेंट होतं आणि वाईट कॉम्प्लिमेंट म्हटलं तर प्रत्येक गोष्टीमध्ये एखाद्या वाईल्ड कार्ड म्हणून टार्गेट करणं, कितीहीदा प्रूव्ह केलं ॲक्शन्सच्या थ्रू, तरी सुद्धा वीक बोलत गेलेत ते. कुठे ना कुठे मनात असं कोरल्या गेलंय की वीक. पण त्या गोष्टी प्रत्येक वेळेस वीक बोलून गेलेत सगळे. पण टास्कमध्ये असो किंवा बोलताना असो, स्टँड घेताना असो, मी माझी बाजू नेहमीच खूप स्ट्रॉंगली मांडली आहे. पण ती गोष्ट आहे की ती वाईट वाटतं. कदाचित मी डे 1 पासून असतं तर आज सिनारिओ खूप डिफरंट असते आणि आज कदाचित विनर ही मीच असते. ह्याची मला खरंच खात्री आहे. अगोदर नव्हतं माहिती की मी एवढ्या चांगल्याने खेळू शकते किंवा देऊ शकते एखाद्या शोला. पण आता तो कॉन्फिडन्स माझ्यामध्ये नक्कीच आहे की जर मी डे 1 पासून असेल तर गोष्टी खूप वेगळ्या असतील. बरं, बिग बॉसच्या निमित्ताने मी एक झटपट रॅपिड फायर आणलाय. आय होप आपला मूड जरा छान होईल आणि छान आपण गप्पा मारू. नक्की. त्या थ्रू मला आणखीन रेवाची जर्नी कळेल. बरं. तर आय होप तू पटापट रॅपिडली उत्तर देशील. तर बिग ओके. बॉसच्या घरातली अशी एखादी गोष्ट ज्यात तू नेक्स्ट लेवल रमायचीस. अशी एखादी गोष्ट टास्क. ओके. आधीच्या रेवामधली एक गोष्ट जी तू आता बिग बॉस मधून बाहेर आलेल्या रेवामध्ये मिस करतेस. असं काहीच नाहीये. मी रिअल तिथेही होती आणि तशीच आता पण आहे. तर काहीच असं मिस करण्यासारखं काहीच नाही. त्या घरातली अशी एखादी व्यक्ती जिच्यावर तुझा खूप जास्त जीव जडलाय. तन्वी माझे म्हणजे सगळेच होते तसे तर, पण मेजरली तन्वीमध्ये कारण मैत्री झाली होती. दोन्ही बाजूने होत्या आणि दीपाली ताई पण. हां. दोघी आहेत. एखादी अशी व्यक्ती जी तुला जज न करता ऐकून घेत होती तिथे. मला तन्वीच वाटते. तीच ऐकून घ्यायची, मी बोलायची आणि गेमबद्दल सगळं डिस्कशन माझं तिच्या बरोबरच व्हायचं. ओके. त्या घरातल्या सदस्यांचा एक चुकीचा गैरसमज जो तुझ्याबद्दल झाला. की मी फॉलो करते कोणाला. माझी मतं असायची की मी फक्त ऐकून घेते. मी ऐकूनच नव्हती घेत. तर मी बोलतही होती, मी सांगतही होती. माझी पद्धत लाऊड नाहीये. मी लाऊड होऊन बोलत नाही. मला प्रेमाने सांगितलेल्या गोष्टी पटतात आणि मी तेच करते. मला रिअल लाईफमध्ये पण कोणीतरी माझ्यावरती चढून कोणीतरी बोलेल किंवा मोठा आवाज करून बोलेल हे मला आवडत नाही. जोपर्यंत गरज नाही मी आवाज उठवत नाही आणि एखाद्या व्यक्तीसोबत जर मला आवडते तर मला प्रेमाने संवाद साधायला तो आवडतो. म्हणून कदाचित मी ती दिसली नसेल. बट ठीक आहे. म्हणजे मला ते चुकीचं वाटतं. माझी तशी पर्सनॅलिटी आहे. मी तशाच प्रकारे वागणार होते. ओके. तिथे घडलेली अशी एखादी गोष्ट किंवा कृती जिने तुझ्या डोळ्यात टचकन पाणी आलं होतं किंवा तुला खूपच हर्ट झालं होतं. जेव्हा विश्वासाने मी माझी की घालवली तो एक मोमेंट होता, की एवढा विश्वास दाखवतो आणि एखादी व्यक्ती एवढं बोलतीये, की मी अशी आहे, मी तशी आहे, मी हे कधीच केलं नसतं. प्रभूने माझी साथ घेतली, मी असं कधीच करत नाही, मी तसं कधीच करत नाही. आणि नेमकं तिच्यासाठी स्टँड घेऊन मी नॉमिनेट तिला न करता कोणतरी दुसऱ्या व्यक्तीला केल्यानंतर जे तिने माझ्यासोबत केलं ते खूपच चुकीचं वाटलं मला आणि त्यानंतर मला खरंच खूप माणुसकी म्हणून एखाद्यावरती डाऊट झाला, की एवढं कसं कोणी असं असू शकतं. त्याच्या व्यतिरिक्त अजून एक मोमेंट होता जो म्हणजे तन्वी जेव्हा माझ्या अगेन्स्टमध्ये जेवढं काही बोलली होती. मला नाही माहिती ती ऑल्दो आमचं कन्व्हर्सेशन झालं की टास्कसाठी होतं आणि ती मीन करत नाही.
पण तेव्हा ते खूप दुःखाश्रू म्हणतात ते आले होते. जेन्युइनली खूप स्ट्रेसफुल गोष्ट होती ती. ओके. या संपूर्ण जर्नीमध्ये तू एक्सप्लोर केलंस की कुठल्या गोष्टीत तू मास्टर आहेस? हो. मेजरली स्पोर्ट्समॅनशिप जी आहे ती माझ्यामध्ये खूप चांगली. नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड. लागो, पडो, फुटो, किती स्ट्रेंथ आहे, काय आहे माहिती नाही. मला माझं बेस्ट द्यायचं होतं. या थ्रू आउट द जर्नीमध्ये मी हे रिअलाईज केलं, की मी एवढी वीक नाहीये, की कोणी मला कितीही पाडण्याचा प्रयत्न जरी केला, तरी मी माझं नेहमीच बेस्ट देत आली आहे. त्या गोष्टी मला इम्पॅक्ट झाला नाही, कारण मला स्वतःवरती खूप विश्वास होता. पहिली चूक जेव्हा झाली तेव्हा लोक खूप ग्रँटेड धरायची. कोणाचाच विश्वास होत नव्हता त्या गोष्टीवरती. मी कशी आहे खूप मागे बोलत असतील, पण मी त्या गोष्टी मला इम्पॅक्ट करून घेतल्या नाही आणि मी माझं खेळत राहिली आणि मी माझं बेस्ट दिलंय. या जर्नीमध्ये तुला कुठल्या बाबतीत वाटलं की मी कच्चा लिंबू आहे किंवा ढ आहे? नाही, मला कुठेच कच्चा लिंबू वाटली नाही, कुठेच ढ वाटली नाही. माझं फक्त एकच डिसएडव्हान्टेज होता, तो म्हणजे ॲज अ वाईल्ड कार्ड एंटर करणं. आणि उशिरा आली म्हणून सगळे त्या दृष्टिकोनाने बघायचे, की हिला का प्रायोरिटी द्यायची किंवा हिला का पुढे जाऊ द्यायचं. कारण आम्ही डे 1 पासून खेळतोय, आमचं कॉन्ट्रीब्युशन जास्ती आहे. मागून आले आणि यांना पुढे जाऊ द्यायचं, हा त्यांचा नेहमी हे राहायचा. आणि एखाद्या ग्रुपमध्ये जेव्हा आपण उशिरा जातो ना, थोडं ऐकून घ्यावं लागतं, की त्यांची काय मतं आहे, काय चाललं आहे. हे आपल्याला जेव्हा बळबोला बनूनच म्हणजे समजून नाही घेतायत, तर ऐकावं लागतात काही गोष्टी, की काय चाललंय ग्रुपमध्ये, काय आहे. तीच एक गोष्ट होती. मी ते कच्चा लिंबू वगैरे ते त्यांच्या मनाने असेल, कारण मी उशिरा गेले. फक्त ह्या एका रिझनमुळे ते मला मिळालेला टॅग आहे, ज्याला मी बिलकुल अग्री करत नाही आणि मला ते हार्डली इम्पॅक्ट करतं. एखादी गोष्ट जी गमावायची तुला भीती वाटते? बिग बॉसच्या हाऊस मधली की रिअल लाईफ मध्ये? रिअल लाईफ मध्ये, आता बाहेर आले असो. बाहेर आली आहे. मला मी खूप छान खेळली आहे. माझे पेरेंट्स माझ्यावरती प्राऊड आहे. जेही आहे मला माहिती, मी कुठलेच असे लिमिट्स क्रॉस केले नाहीये. कुठलेच त्यांना कुठेतरी दुःख व्हावं, हर्ट व्हावं असं मी कुठलंच कृत्य आतमध्ये घराचं केलं नाही आणि ही माझी जीतच आहे. मी तिथेच जिंकलेली आहे. मला काहीच असं भीती कुठलीच नाहीये, की मला नाही वाटत की कुठली भीती आहे मला, की क्वेश्चन काय होता सॉरी? म्हणजे काय गमावायची तुला भीती वाटते? नाही, मला काहीच गमवायची भीती वाटत नाही. मला फक्त एक भीती आहे, की जी नाती आणि ज्याच्यावरती मी एवढं फर्मली स्टँड घेतलाय, एवढं स्ट्रॉंगली बोलली आहे, ज्याच्यामुळे कदाचित मी बाहेर असं झालं की तिच्यामुळे झालंय जे झालंय ते. ती फक्त रिअल असावी, ती खोटी नसावी अशी मी आशा करते. आतमध्ये मला कधीच त्याचं जाणीव झालं नाही. पण ते रिअल आहे की फेक आहे हे बाहेर आल्यानंतरच कळणार. माझ्याकडनं नेहमीच ते एक रिअल होतं. जेही होतं, सगळं रिअल होतं. एक गोष्ट जी कमावल्याचा प्रचंड अभिमान आहे? जेव्हा आता मी बाहेर आल्यानंतर मला जेव्हा बोलतायत ना, की तू खूप डिग्निफाईड वेनी खेळली आहे. जिथे बोलायचं होतं तिथे बोलली आहे. राखीसारख्या पर्सनॅलिटीला टॉलरेट केलं एवढं पोक केल्यानंतर सुद्धा. आणि कितीही वर्स्ट झालं तरीही मी ती माझी एक पातळी ती सोडली नाहीये. तर त्या गोष्टीचा मला खरंच अभिमान आहे, कारण माझे पेरेंट्स प्राउड आहेत त्यावरती. आणि किती मला बोललेत, की मी खूप वीक आहे, वाईल्ड कार्ड आहे, हिला काही येत नाही, हिचं एकच काम आहे. पण माझ्या मते मी सगळेच अग्री करतील त्या गोष्टीवरती. बोलायला काही बोलते तरी त्यांनी बघितलंय माझा खेळ, की मी किती पॅशनेटली खेळत होती. मी खूप दिलाय, खूप ऍक्टिव्ह होते मी घरात. माझ्या गेल्याने भरपूर लोक ऍक्टिव्ह झालेत. तर या गोष्टीचं आहे मी कौतुक करण्याचं. तू खूप छान खेळली आहेस. तू म्हणालीस तसं की तुला खूपदा असं अंडर एस्टिमेट केलं गेलं की तू वाईल्ड कार्ड आहेस, ते दिसत होतं बाहेर आणि म्हणून आम्ही आधी आलोय आणि वाईल्ड कार्ड कसे पुढे जाऊ शकतात हे ऑफकोर्स चढाओढ आम्हालाही दिसली. पण महाराष्ट्र प्राऊड करतोय, तुझे घरचे प्राऊड करताय की तू इथपर्यंत आली आहेस. खूप सारं यश आहे, अपॉर्च्युनिटीज येत राहणार आहेत, कारण की बिग बॉसच्या घराच्या आत तुम्ही गेलात की तुमच्यासाठी ते दार एक उघडतं आणि तुम्हाला खूप साऱ्या अपॉर्च्युनिटी येतात आणि एक लक फॅक्टर आहे तो आणि तो तुला मिळालाय, ते अनलॉक झालाय. त्यामुळे खूप शुभेच्छा की तुला छान मिळू दे. छान काहीतरी नवीन आणखीन शोज मध्ये, सिरियल्स मध्ये तुला काय आवडेल आता करायला यापुढे? काय बिग बॉस झालं, बिग बॉस झालंय आणि एवढा विचार असं केला नाही. मी वाट बघते आता की खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज मला मिळेल, काम मिळेल भरपूर. सगळ्याच गोष्टीसाठी मी ओपन आहे. असं नाही की हे नाही ते नाही. जिथे मला बरोबर वाटेल, जिथे मला ज्या गोष्टी पटणार त्या गोष्टी मी निवडणार आहे. आय होप भरपूर असं काम असेल माझ्यासाठी आणि
खरंच खूप आनंद आहे मला, खूप बरं वाटतं ऐकून जेव्हा ऐकते की महाराष्ट्राला त्या गोष्टी पटल्या आहे. 1-2 कमेंट्स मला पर्सनली देऊन गेले, जे आता आपल्या काही इंटरव्ह्युअर्स ते बोललेत की तू एकटी अशी होती जिच्या वेळेला आम्हाला म्यूट करावं नव्हतं लागत, आम्ही फॅमिली सोबत बघू शकत होतो आणि तू जेही केलंस तू खरंच मनापासून. आणि भरपूर लोक बोलून गेले की तू नव्हतं यायला पाहिजे, असे मी कमेंट्सही वाचले. तिथेच मी जिंकली आहे. हेच करायचं होतं मला. मला कुठेच घाणेरडे गेम्स खेळून टॉप 2 मध्ये जायचं किंवा टॉप 5 मध्ये जायचं नव्हतं करायचं. मी जशी होते मला तसंच राहायचं होतं आणि मी खेळली आहे त्याच प्रकारे. तर तिथे मी जिंकली आहे. ऑडियन्सला खूप धन्यवाद करायचा आहे मला, खूप थँक म्हणायचंय. त्यांच्याशिवाय हे पॉसिबल नव्हतं. मध्येच मी आले आणि माझ्यावरती एवढं प्रेम केलं त्यांनी. माझ्या सोबतचे जे होते, जे मला स्ट्रॉंग वाटायचे संकेत, तोही पळाला बाहेर, तोही निघाला आणि सगळेच चांगलेच प्लेयर्स होते. कोणालाच वाईट नाही बोलणार, पण त्यांच्यासमोर मी टिकले. मी टॉप 6 पर्यंतही आणलंय तुम्ही मला आणि सगळं काही तुमच्यामुळे आणि तुमच्या प्रेमामुळे पॉसिबल झालंय. तर खूप खूप थँक खूप सारं प्रेम. पुढेही मी खूप काही चांगलं चांगलं करेल. तर खूप प्रेम दाखवत राहा आणि तेवढंच प्रेम माझ्याकडनं तुम्हालाही. रेवा, संपूर्ण इंटरव्ह्यू मध्ये मध्ये मला इमोशनल कुठेतरी दिसत होती. सो मी तुला ऑफ द कॅमेरा विचारते आहे की लाईफ मध्ये अशी खूपदा अशी फेज येते की ज्याच्यामध्ये ना आपल्याकडे खूप काही फेम, पैसा, शोहरत असतं तेव्हा सगळे विचारतात, काही नसतं त्यावेळेला कोणी विचारत नाही. तर रेवाच्या लाईफ मध्ये आता तर फेम बीम सगळं आधी पण असेल, आता मल्टिप्लाय झालं असेल, तर अशी फेज आली आहे का कधी की खूप साऱ्या लोकांनी अंडर एस्टिमेट केलं? कारण बिग बॉसच्या घरात आम्ही पाहिलंय, पण रेवाचा असा एक प्रवास, असा एक स्ट्रगल असू शकतो जो कॅमेरामध्ये कैद नाही झालाय, त्याची विटनेस फक्त ती आणि तिच्या जवळची माणसं असतील. तर असं आहे का काही जे तुला सांगायला आवडेल? ऍक्च्युली खरं सांगायचं झालं तर कधीच नाही झालंय लाईफ मध्ये. टचवूड. टचवूड आणि देवाचीच कृपा. मी पहिल्यांदा आली होती, मला तेव्हापासून लोक मला प्रेज करायचे. माझा तर स्वतःवरती विश्वास होताच आणि तेवढाही विश्वास सगळ्यांनी ठेवला आहे. माझा फर्स्ट प्रोजेक्ट असो, मला लोकांनी खूप प्रेम दिलं आहे, खूप सपोर्ट केलाय. कधीच मला अंडर एस्टिमेट केलंच नाही. हा माझा पहिला एक्सपिरियन्स होता जिथे मला लोकांशी बोलायची. अदरवाईज मला खूप रिअल लाईफ मध्ये प्रेम भेटलंय. माझे जवळची लोक म्हणजे जेव्हा मी आत गेली, माझे 2-3च फ्रेंड्स आहेत तिथे. 2-3 बोटावरती मोजणे की माझ्या लाईफमध्ये लोक आहेत, पण त्यांचा खूप सपोर्ट होता जेवढाही होता. तर मला असं कधीच मला कोणी अंडर एस्टिमेट नाही केलं. मला खरंच खूप प्रेम मिळालंय. माझी फॅमिली असो, मी जिथे जायची कामावरती असो, माझा पहिला प्रोजेक्ट असो, तिथे मला बॅड एक्सपिरियन्स असंच मला नाही राहिलेला आहे. कुठेच कोणीच मला कधीच अंडर एस्टिमेट नाही केलेलं आहे. ही एक पहिली वेळ होती जिथे केलं आणि हा गेम प्ले होता. कारण मी वाईल्ड कार्ड म्हणून गेले होते, तर मेंटली प्रिपेअर होती या गोष्टीसाठी. पण मी वेळोवेळी ते प्रूव्ह केलं की तुम्ही चुकीचे आहेत आणि मी माझं खेळतीये. थँक्यू सो मच रेवा आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू.